नाही जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. याचाच अर्थ ते इतर सदस्यांवर अवलंबून असलेले सदस्य नाहीत, तर ते इतर सदस्यांच्या हातची कठपुतली आहेत. आज प्रत्येकाने अशा 2 सदस्यांना कठपुतली ठरवून योग्य कारण देत नॉमिनेट करायचे आहे. संध्याकाळी 4:15 वाजता. या टास्क मध्ये पहिल्या फेरीतील सदस्य आहे दीपाली. माझं पहिलं नाव आहे संकेत. खूप अपेक्षा होती संकेत कडनं जेव्हा आला तेव्हा, की असं वाटलं होतं की संकेत म्हणजे हा सगळ्यांमध्ये वादळ तोच घेऊन आलाय, पण संकेतने स्वतःचा स्टँड ठेवण्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी केलीये. आल्यानंतर तुम्हाला वाटतं टोळी जॉईन केलीस म्हणून कुठेतरी त्या टोळीमध्ये लपला गेलायस, जिथे तू दिसत नाहीयेस. तू दिसू शकतोस, तू बाहेर येऊ शकतोस, तू बोलू शकतोस, तुझ्यात ते सगळे गुण आहेत, पण ते येत नाहीये, ते बाहेर निघत नाहीयेत. म्हणून मला असं वाटतं ह्या ज्या जोर आहे तिथे उभं ठेवलंय मी, की जेणेकरून ते तू करशील. नाही, मी अप्रिशिएट करतो की तुम्ही एवढं सगळं नोटीस केलं माझ्याबद्दल, पण या सगळ्यामध्ये मी कठपुतली आहे हे कुठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे मला काही पॉइंट वाटत नाही याचा खरं तर. कारण मेन कारण तो मोठं होतं ना, आपण त्या दिवशीच एवढं लोकांना दिसायला तसं दिसलं असणार, पण तुम्हाला माहिती तुम्ही त्या खेळात होता. आपण पण काही टास्क एकत्र पण केले, ज्याच्यामध्ये आपण एका टीम मध्ये पण होतो. जर त्याच्याबद्दल बोलाल तर तो माझ्या अपोजिट टीम मध्ये असताना त्याला हरवलं होतं मी त्या राऊंड मध्ये. त्याच्यामुळे मी कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन काही करतोय किंवा कठपुतली बनून काय करतोय हे मला मान्य नाही. बाकीच्या गोष्टी जर त्या अशा असतील तर डेफिनेटली मी त्याच्यावर काम करेलच. बघ, जे दिसतंय ते निकष आहे तो मला याच्यात कुठेही दिसत दिसतोय, क्लिअरली दिसतोय. मला जे वाटलं, मला जे दिसलं ते मी मांडलं. बरं. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे संकेत. संकेत जाऊ शकता. माझं दुसरं नाव अनुश्री आहे. गेट ओपन केलंस तू आता. कुठेतरी अनुश्री खेळताना खूप विचार करते. जस्ट आताची छोटीशी गोष्ट होती, मला पोळ्यांवरून बोलली, पण ते पोळ्यांवरून मी जेव्हा तिला शिकवायला म्हटलं तर ती आली नाही. मला असं वाटलं होतं की ती येईल, ती मला शिकवेल, मला सांगेल, माझ्या बरोबर करेल, जे काही असेल. पण ह्याच्यामध्ये मी कुणाची कठपुतली आहे? मला आपण ऐक काय बोलले, तुला तू निकाल काय म्हटलं मी आपण मुद्द्यासाठी वाट बघतो, आपण काहीतरी ठेवतो, कोणीतरी येईल, कोणीतरी सांगेल, मग आपण बोलू. तुझं तू कर ना. प्रत्येक वेळी तुला मला सांगायचं तुला कसं मागायचं हे मी सांगायचं. तुझी मी तुला सांगितलं की काय करायला पाहिजे. सांगितलंच ना मला. तू मला सांगितलं ना की कच्च्या आहेत पोळ्यामुळं. तू ये, पण सांगतो काय सांगायला पाहिजे होतं ना. तू सांगायला पाहिजे. तू मी सांगते की तुला मला नॉमिनेट करायचं, मी ते संपव. दीपाली, बिग बॉसनी निकष सांगितले आहेत, त्या निकषांच्या आधारावर कारण द्या. मला असं वाटतं की जी आता ती ज्या लोकांबरोबर बसते उठते, पहिल्यांदा कुठे होती, नंतर कुठे होती, ह्या ज्या कन्फ्युजन मध्ये जी आहे, त्या कन्फ्युजन मध्ये तिला स्वतःचा गेम कळत नाहीये की तिला काय करायला हवं. दीपू, कोणाची ती कठपुतली आहे? टोळीची कठपुतली आहे ना. ती तिथेच बसते, तिथूनच चालते. त्याच्यासाठीच तिने मेहनत केली. कॅप्टन्सीसाठी पण किती पळपळ जाऊन तिने कॅप्टन बनवलं विशालला. हे कोणासाठी करते? तर मी तुला काय बोलले होते, तू मिरची उचललीस तर कुणाला काढणार आहे? तू बोललीस की विशाल किंवा संकेतला. मी म्हणलं ठीक आहे, तू उचल, कारण का मला उमेदवारीत राहायचं नॉमिनेशन. त्यांना पण हे क्लिअर केलं होतं की सगळ्यात आधी मी स्वतःला प्रायोरिटीला ठेवते कॅप्टन्सीसाठी, नंतर विशाल. जर मी उमेदवारीतून नाहीये तर मी गेम पॉइंट ऑफ व्ह्यूनी विशालला कॅप्टन बनवायचं ठरवलं. हा माझा गेम आहे, जो मला वाटतं ते मी सांगते. तुला स्वतःलाच कळत नाही की काय करायला हवंय.